नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा माझगाव डॉक शिपयार्ड बिलियर्ड्स लिमिटेडमध्ये या ठिकाणी 200 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत. तर या ठिकाणी जागा कोणत्या पदासाठी आहेत, कोण याला फॉर्म भरू शकतं, याची सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे, सर्व काही मी सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर स्टार्ट करूया. यामध्ये बघा माझगाव डॉक शिप बिलियर्ड्स लिमिटेड मुंबई, माझगाव मुंबई या ठिकाणच्या जागा आहेत. यामध्ये जवळपास 200 वेगवेगळ्या पदांच्या जागा सुटलेल्या आहेत. या ठिकाणी बघा हे जे आहे ते 1 वर्ष म्हणजे 1 इयर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे. याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अशा 3 पद्धतीच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. यामध्ये बघा खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिसून जाईल. इंजिनिअरिंग जे आहे किंवा याच्यामध्ये डिप्लोमा किंवा जनरलमध्ये तर पाठ्यक्रम म्हणजे डिसिप्लिन कोणती जागा आहे, तर सिव्हिल इंजिनिअरच्या जागा आहेत. त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगचे आहेत, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, तसंच शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी और इंजिनिअरिंग आणि नेव्हल आर्किटेक्चर यांच्या टोटल या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवलवरती बघा 110 जागा आहेत. आणि या ठिकाणी डिप्लोमा लेवल दिले तर त्याच्या 30 जागा, या ठिकाणी बाकीच्याला 0-0 म्हणजे हे जे आहे या ठिकाणी वरच्या 4 साठी जे आहे ते 30 जागा दिलेल्या आहेत डिप्लोमा लेवलवरती. या ठिकाणी बघा आयु एज जी लिमिट आहे आणि या ठिकाणी दिलेली आहे 1/3/2026 पर्यंत 18 ते 27 वर्षापर्यंत असली पाहिजे. 27 वर्षापेक्षा जास्त नको. या ठिकाणी प्रतिमाह तुम्हाला किती स्टायपेंड भेटणार आहे ते सुद्धा या ठिकाणी 12,300 ते या ठिकाणी जे आहे सगळं जे तुम्हाला ते सोडून यामध्ये 700-800 MDL शेअर, 4,500 गव्हर्नमेंट शेअर या ठिकाणी अशा प्रकारे भेटणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला अजून डिप्लोमा लेवल जे असतील त्यांना 10,900 पर्यंत भेटणार आहे. ते या ठिकाणी बघा खाली जे आहे कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉमर्ससाठी बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि बॅचलर ऑफ सोशल वर्क या ठिकाणी टोटल 60 जागा दिलेल्या आहेत ग्रॅज्युएशनमध्ये. डिप्लोमावाल्यांसाठी जागा नाही आहे. अशा एकूण 170 + 30 200 जागांची भरती होणार आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा आरक्षित सीटांचं विवरण दिलेलं आहे. त्यांनी डिप्लोमावाल्यांसाठी टोटल सीट 30 आहेत. ऑदरमध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला 12 आहेत, ओबीसीला 9, SCBCला 2, EWSला 2, SC STला 3 आणि 2 अशा प्रकारे. जनरल स्ट्रीममध्ये बघा 60 जागा आहेत. 21 जागा ऑदरमध्ये, 18ला ओबीसीला आहेत, 5 SCBC, EWSला 5 आहेत, SC 7 आहेत आणि STला 4 आहेत. तसंच इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जर असतील त्यांना 110, 36 ऑदरमध्ये आहेत ओपनमधून, 33 ओबीसीला आहेत, SCBCला 10, EWSला 10, 14 SCला आणि 7 ST साठी आहे. या ठिकाणी बघा क्रायटेरिया सिंपल आहे. एज अँड नॅशनॅलिटी आपली इंडियन असली पाहिजे. एज तुमचं 27 वर्षाच्या वयापेक्षा जास्त नको. त्यानंतर डिप्लोमा या ठिकाणी नियम दिलेले आहेत योग्यतेनुसार, तर तुम्ही ते वाचून घ्यायचे. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन प्रोसिजर दिलेली आहे, ते काय एकदा समजून घ्या कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन मध्ये सापडत नाही. या ठिकाणी बघा MDL वेबसाईट दिलेली आहे माझगाव.doc.in, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल, त्याच्यावरून तुम्ही जाऊ शकता. यामध्ये आल्यानंतर पहिलं करिअर मध्ये जायचंय, नंतर या ठिकाणी ऑनलाईन रिक्रुटमेंट मध्ये क्लिक करा. अप्रेंटाइस वरती क्लिक करायचंय तुम्हाला. त्यानंतर बघा या ठिकाणी क्लिक ऑन करिअर ऑनलाईन आणि अप्रेंटाइस या ठिकाणी दोन्ही दिले, मराठी आपलं हिंदी इंग्लिश आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा खाली या ठिकाणी ईमेल या ठिकाणी प्रासंगिक विवरण म्हणजे रजिस्टर बाय फिलिंग अप रिलिव्हंट डिटेल्स अँड क्लिक ऑन सबमिट बटन. तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचे डिटेल्स भरायचे आणि सबमिट करायचे. ईमेल वरती तुम्हाला क्लिक ऑन व्हॅलिडेशन लिंक टू सेंड ईमेल, तुमच्या मेलवरती एक लिंक येईल, त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि लॉग इन टू MDL ऑनलाईन पोर्टल, युजर नेम आणि पासवर्ड. तुम्ही जी माहिती इथं भराल ती तुमच्या मेलला आलेली असेल, मेसेजमध्ये आलेली असेल, तर युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट द जॉब अंडर टॅब व्ह्यू इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे जॉब अंडर टॅब याच्यावरती टॅप करायचं आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर व्हाईल अप्लाइंग कॅन्डिडेट शुड हॅव द स्कॅन कॉपी ऑफ रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ सिग्नेचर अँड रिलेव्हंट कॅन्डिडेट्स. ठीक आहे, तर तुम्हाला जे कॅन्डिडेटचा फॉर्म भरताय त्याचं तुम्हाला कलर पासपोर्ट साईज फोटोचं स्कॅन करून घ्या, सिग्नेचर स्कॅन करा आणि काही रिलेव्हंट सर्टिफिकेट असतील तर ते सुद्धा स्कॅन करून घ्यायचे. रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली अँड फिल अप ऑल डिटेल्स ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक महत्त्वाच्या डिटेल्स विचारलेले असतील ऑनलाईन मध्ये, व्यवस्थितरित्या वाचून सगळं काही फिल करायचे.
Applicants should register on NATS 2.0 portal and submit the registration number along with the application. ठीक आहे. तर कॅन्डिडेट मे एंटर NA मॅन्डेटरी फील्ड्स नॉट ऍप्लिकेबल टू देम. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे मॅन्डेटरी आहे जेवढं तेवढं सगळं तुम्हाला भरायचं आहे. खाली आल्याच्या नंतर चेक करा या ठिकाणी. या ठिकाणी बघा कॅन्डिडेट्स मी एंटर एनी याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बघा चेक प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन मेक करेक्शन्स इफ एनी चेंजेस. तुम्हाला पूर्ण फॉर्म हा ओपन होईल. भरल्याच्या नंतर काही बदल करायचा असेल तर करा, कारण सबमिट केल्यानंतर हा बदल होणार नाहीये. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला. क्लिक ऑन होम टॅब एन्श्योर ऍप्लिकेशन सबमिशन स्टेटस सक्सेसफुली सबमिटेड. ठीक आहे. तुम्हाला ऑनलाईन मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिट करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला त्याची फीस भरून टाकायची. कॅन्डिडेट्स आर नॉट रिक्वायर्ड टू सेंड हार्ड कॉपी. ठीक आहे. तुम्हाला हार्ड कॉपी पाठवायची गरज नाही, ऑनलाईन मध्येच फॉर्म भरायचा आहे. सिलेक्शन प्रोसिजर काय आहे या ठिकाणी बघा. सिलेक्शन प्रोसिजर तुम्हाला जे आहे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी द्यावं लागतील ज्यावेळेस तुमची लिस्ट लागेल. प्रशिक्षण या ठिकाणी 80% शैक्षणिक योग्यता आणि 20% प्राप्त अंकांच्या विचारावरती तुम्हाला मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. तर ती वेबसाईट जी लिस्ट आहे ती सुद्धा माझगाव.in वरतीच लागणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला जे आहे मेल ID करायचा आहे, या ठिकाणी संपर्क करायचा आहे त्याच्याशी. तर ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे, किती वाजेच्या आतमध्ये काय करू शकतात. आता या ठिकाणी महत्वाच्या डेट्स दिलेल्या आहेत ते एकदा वाचून घ्या. या ठिकाणी बघा तुमचं जे ऑनलाईन ऍप्लिकेशन थ्रू MCDL ते 16/12/2025 पासून आहे. या ठिकाणी जे आहे लास्ट डेट जी आहे ते 5/1/2026 आहे. डेट ऑफ डिक्लेरेशन लिस्ट व्हॅलिड MDL ऍप्लिकेशन 9/1/2026 आणि टेंटेटिव्ह लास्ट डेट आहे त्यासाठी या ठिकाणी 15/1/2026 पर्यंत. तर डिक्लेरेशन ऑफ लिस्ट एलिजिबल ऍप्लिकेट्स इंटरव्ह्यू विथ शेड्यूल ही लागून जाणार आहे तुम्हाला 16/1/2026 ला. लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी जे आहे शेड्यूलची डेट लागणार आहे या ठिकाणी आणि टेंटेटिव्ह डेट स्टार्ट फ्रॉम द इंटरव्ह्यूज एलिजिबल ऍप्लिकंट 27/1/26. तर तुम्हाला इंटरव्ह्यू आहे, तुम्हाला परीक्षा नाही आहे. त्यासाठी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता जे कोणी एलिजिबल असतील तर. खाली आल्याच्या नंतर बघा तुम्हाला नाही का ॲन्युअर 1 वाचायचं आहे, कारण यामध्ये बघा डिसिप्लिन दिले सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, इलेक्ट्रिकल याच्याशी रिलेटेड मिळते जुळतं तुमचं जर झालं असेल म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल अँड इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे जरी तुमचं झालं असेल तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकतात, इलिजिबल आहात. या ठिकाणी दिलेलं आहे. खाली बघा कम्प्युटर इंजिनिअरिंगचं आहे, कम्प्युटर सायन्स अँड या ठिकाणी इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, AI डाटा सायन्स आहे. त्या अशा पद्धतीने तर डिसिप्लिन चेक करा. त्याच्यासमोर तुम्हाला तुमचं ब्रँचेस चेक करायचे जे ऑदर आहेत त्याच्याशी रिलेटेड असेल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकतात. खाली सुद्धा डिप्लोमा बेसिसवरती, ग्रॅज्युएट बेसिसवरती सुद्धा दिलेले आहे किंवा या ठिकाणी रिलेव्हंट ब्रँच जनरलमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही हे चेक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो याच्या नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.